रामकृष्ण हरी. आधी नमन करू गणरायाला, नंतर नमन करू सूर्य भगवानाला. कारण जोपर्यंत तो या सृष्टीमध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. म्हणून हा सगळा खटाटोप. उद्या मकर संक्रांती येते. पुण्यकाल 3 वाजल्यानंतर आहे. पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे तिनं आणि तिचं वाहन घोडा आहे. आता त्या अगोदर जो सण साजरा होतो त्या सणाचं नाव आहे भोगी. मग भोगी आपण साजरी का करतो तर त्या पाठीमागं फक्त दैवी धार्मिक कारण नाही. तर आता ही पहा, ही बोरं आहेत. या बोरामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ते आपल्याला फायदेशीर ठरतं. आता हे हरभऱ्याचे घाटे हे सोलल्यानंतर त्याच्यामध्ये हरभरे निघतात. ते ओले हरभरे खाल्ल्यानंतर आपल्याला कॅल्शियम खूप प्रमाणात भेटतं. आता हा ऊस आहे, याच्यामध्ये ऑलरेडी शुगर असते, पण थंडीमुळं आपली शुगर थोडीशी लेवल कमी झालेली असते. त्यामुळं शुगरसुद्धा, ग्लुकोजसुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि वास्तविक पाहता अशी फळातून गेलेली साखर किंवा ग्लुकोज आपल्याला त्रासदायक ठरत नाही. आता यानंतर गाजर, याला कॅरट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे जे गाजर आहे, हे गाजरसुद्धा काही काही माणसं म्हणतात गाजर दाखवून माणसं काम करून घेतात. तसं नाही बरं का. तर हे जे गाजर आहे याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स इतकं असतं. आता हे लाल कलर दिसतोय म्हणल्यावर तुमच्या लक्षात येत असेल बी कॉम्प्लेक्स आहे. बाकीचे पण खूप घटक आहेत याच्यामध्ये. आणि त्यामुळं आपलं HB वाढण्यासाठी किंवा HB वाढल्यामुळं नक्कीच आपलं वजन कमी होतं. म्हणजे वजन कमी करण्यासाठी, HB आपलं वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन, कारण ज्या फळामध्ये लाल कलर असतो ते नक्की आपले हिमोग्लोबिन वाढवतात. तसं हे गाजर सगळ्यात 1 नंबर ह्या सृष्टीवरती हे गाजर आहे की ते आपलं हिमोग्लोबिन अगदी झपाट्यानं वाढवू शकतं. यानंतर हे बघा, हे गव्हाच्या लोंब्या आहेत. आता गव्हाच्या लोंब्या तुम्ही म्हणाल मग आम्ही तर गहू खातो, मग ह्या गव्हाच्या लोंब्याचं काय काम? तर असं काही नाही. ह्या गव्हाच्या लोंब्या ज्या आहेत ना, ह्याच्यामध्ये कवळे गहू असतात. बघा, आपण कुरवडी करताना चीक काढतो ना, गहू भिजवतो 3 दिवस आणि मग त्याचा चीक काढला जातो. तशा पद्धतीनं ह्या कवळ्या गव्हामध्ये हा चीक असतो. तो पण उपयुक्त आहे असं पौराणिक याच्यामध्ये काही ह्याचे दाखले आहेत. काही वेळेला आपण गहू भिजवून त्याचा चीक काढतो आणि रव्यासारखं खिरीसारखं करून खातो. आता यानंतर हे कणीस येतं. आता हुरडा, याला हुरडा असं म्हणतात. ह्याला काय अजून आलेलं नाही काय, पण हा जो हुरडा आहे, आपण हुरडा पार्टी करतो थंडीमध्ये. तर हुरडा पार्टी खूप थंडीतच का करतो? कारण अशी ज्वारी खाण्यापेक्षा ज्वारीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात असतात आणि कॅल्शियम हे सुद्धा भरपूर असतं. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेला आपण हे हुरडा असा भाजून खातो त्यावेळेला सुद्धा आपल्याला ते प्रथिनं जेवढी पाहिजेत तेवढ्या प्रमाणामध्ये भेटतात. आता हे येतात शेंगा. ह्याला शेंगा न म्हणता आपण ह्याला तेलबिया असं म्हणूया. तेलबिया बघा, इतके छान ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. आणि हे शेंगदाणे का भोगीमध्ये ह्याचं महत्त्व आहे? तर याचं महत्त्व एवढ्यासाठी आहे की ह्या ज्या शेंगबिया किंवा हे शेंगदाणे जे आहेत याच्यामध्ये तेल खूप असतं. आणि आपल्याला माहिती आहे आपली त्वचा थंडीमध्ये खूप फाटते, टाचेला भेगा पडतात, डोळे पण आपले असे कोरडे पडतात, त्वचा कोरडी पडते. त्यामुळं थोड्या प्रमाणात तेल आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे, हा उद्देश याच्या पाठीमागचा आहे. मग असं तुम्ही म्हणू शकता का की हिंदू धर्मामध्ये हे सगळं नाटक असतं किंवा हिंदू धर्मामध्ये हे सण साजरे करतात, ह्याला काहीच अर्थ नाही? तर असं काही नाही. आय एम प्राऊड ऑफ माय हिंदू धर्म. कारण हिंदू धर्मामध्ये बघा, हे जे सण साजरे करतात प्रत्येकाला असं सायंटिफिक, भौगोलिक, खगोलीय कारण आहे. पावटे राहिले बरं का. हे पावटे आहेत ना, पावटेसुद्धा फक्त या सीझनला येतात. हे तीळ आहेत, ते जे सांगितलं ना मी शेंगदाण्याचं. तीळ काय करतो? तीळ हा माणसाला थंडीपासून वाचवतो आणि गुळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतं.
आणि यानंतर ही तिळाची भाकरी केली जाते. ही भाकरीसुद्धा बघा, बाजरीची भाकरीच खायची. बाजरी ही उष्णता शमन करते. आणि हे मग थोडासा भात केलेला आहे, भाताचं काही कारण नाही आहे. आणि हा शेंगसोला, यामध्ये सगळ्या भाज्या येतात की ज्या भाज्या एकत्र करण्यासाठी फक्त भोगीच असते, इतर दिवशी आपण त्या साजऱ्या करत नाही. आणि मग ही आपली सगळी पोटं आहेत, आपल्याला देवानं दिलेलं हे पोट आहे. आणि ही पोट आता मी तुम्हाला भरून दाखवते. म्हणजे हे सगळं जे वाण आपण जे घेतलेलं आहे ते सगळं भरायचं आणि अशा पद्धतीनं आपला हा भोगी सण आपण साजरा करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. रामकृष्ण हरी. या अशा संक्रांती बाजारामध्ये भेटतात. पूर्वी फार मोठ्या संक्रांती असायच्या, त्याला सुगड, ह्याला पण सुगडच म्हणायचं. पण जसा जमाना बदलत गेला तसे संस्कृती पण छोटी छोटी होत चाललेली आहे. आता ह्या मी मगाशी धुवून घेतलेल्या आहेत. ह्याला आता असं हळद आणि कुंकू लावून घ्यायचं. याच्यामध्ये मी अशी ही बोरं टाकून घेते. यानंतर याच्यामध्ये मी अशा शेंगा टाकते. हे बघा, या अशा शेंगा टाकून घेते.